म्यानमारमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का 5.1 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के। आतापर्यंत भूकंपामुळे म्यानमारमध्ये हजारांहून अधिकांचा मृत्यू। मराठी नववर्षाच्या पूर्वसंध्येला नागपुरात महिलांनी काढली बाईक रॅली। पारंपरिक वेशभूषा करत महिलांचा रॅलीमध्ये सहभाग। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इंदापूर दौरा। नीरा नरसिंगपूरमध्ये फडणवीसांचा दौरा। फडणवीसांचं हर्षवर्धन पाटलांनी स्वागत केल्यानं राजकीय चर्चांना उधाण। भिवंडीमध्ये पर्यावरण रक्षणासाठी उपक्रम। मियावाकी उद्यानात वृक्षारोपण संपन्न। विविध 2350 प्रकारच्या झाडांची लागवड। तुळजाभवानी देवीच्या दानपेटीत भक्ताकडून मोठं दान। देवीला 1 किलो सोन्याच्या 11 बिस्किटांचं गुप्तदान। बिस्किटाची किंमत 1 कोटी, प्रत्येक बिस्किट 100 ग्रॅमचं। पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठाकडनं विशेष सुरक्षा हेल्पलाईन। गेल्या काही काळातल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या उपाययोजनांची तरतूद। राज्य उत्पादन शुल्क विभागाची लातूर जिल्ह्यामध्ये 34 ठिकाणी कारवाई। कारवाईत 23 लाखांचा मुद्देमाल जप्त। 34 जणांवर गुन्हे दाखल। नवी मुंबईमध्ये शिक्षकानं विद्यार्थिनीवर केला अत्याचार। शिक्षकाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल। नाशिकच्या वणी इथं कालव्यात पडून 8 वर्षीय बालकाचा मृत्यू। पाण्याचा अंदाज न आल्यानं मृत्यू झाल्याची माहिती। अकोला शहरातल्या उड्डाण पुलावर 2 गाड्यांचा भीषण अपघात। अपघातात 2 जण गंभीर जखमी। गाड्यांचंही मोठं नुकसान। भिवंडीमध्ये हॉटेल मालकावर प्राणघातक हल्ला। लोखंडी पाईपनं हल्ला। अज्ञातांवर गुन्हा दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।